अंत्यसंस्कार चालू असताना अक्षरशः लोक सैरावैरा पळू लागले। अशी घटना तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल। असं या घटनेत काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। विदर्भातील भंडारा जिल्हा तसा तलाव आणि झाडाझुडपांनी नटलेला पण याच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हरदौली नावाच्या लहानशा गावात एक अशी घटना घडली की जिची चर्चा आजही पंचक्रोशीत केली जाते। मग नेहमीप्रमाणे शांत ती दुपार नव्हती। गावातील एक प्रतिष्ठित आणि सर्वांशी अगत्याने वागणारे व्यक्तिमत्व मारुती काका यांचा जीवन प्रवास संपला होता। मारुती काका यांचा जीवन प्रवास संपला होता। वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती। आणि त्याच अंत्यसंस्कारावेळी अक्षरशः ती घटना घडली आणि लोक सैरावैरा पळू लागले। अशी घटना यापूर्वी तुम्ही बघितली नसेल। अनेक तुम्ही अंत्यसंस्कार बघितले असतील पण अशी घटना पहिल्यांदाच घडली। अक्षरशः लोकांनी विचारही केला नसेल की अशी घटना घडलेली आहे। वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली। सकाळपासूनच घरासमोर गर्दी जमू लागली होती। मारुती काकांनी आपल्या आयुष्यात कमवलेली खरी पुंजी म्हणजे ही माणसं होती। अनेक गावातून अनेक शहरातून माणसं तिथं अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहत होती। कारण की ते जे काका होते त्यांनी अक्षरशः मारुती काकांनी सर्वांना जपलेलं होतं आणि सर्व माणसे तिथे आली होती अंत्यसंस्कारासाठी। प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल काही ना काही आठवणी होत्या। कुणाला त्यांनी संकटात मदत केली होती तर कुणाला मार्ग दाखवला होता। दुपारच्या 12च्या सुमारास रामनाम सत्य आहे च्या सुरात त्यांची अंत्ययात्रा निघाली। परंतु अंत्ययात्रा निघाली कोणीही विचार केला नसेल की आपल्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार आहे। चला तर मग बघूया ही संपूर्ण घटना। गावातील गल्लीबोळातून अंत्ययात्रा जात होती आणि गावाबाहेर चालली होती। आता गावाबाहेर असलेल्या नदीकाठच्या स्मशानभूमीत पोहोचली। आता निसर्गाची शांतता आणि लपलेलं संकट। हदरदौलाची स्मशानभूमी ही नदीच्या काठावर एका निसर्गरम्य ठिकाणी होती। तिथे एक अतिशय जुनं महाकाय झाड सुद्धा होतं। हे झाड किती वर्षाचं आहे हे कदाचित तिथल्या पिढ्यांनाही ठाऊक नव्हतं। मग तिथे असं काय घडलं की फांद्यांनी स्मशानभूमीच्या अर्ध्या भागाला सावली दिली होती। उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा ही सावली म्हणजे मोठा आधार असतोच। पण या झाडाच्या एका उंच फांदीवर अक्षरशः तिथे संकट दडलेलं होतं। विदर्भातील मग शांतता जोपर्यंत त्यांना कोणी असं काही डवचत नव्हतं ती शांतता अक्षरशः त्या माणसांवर झडप घालणार होती। मग स्मशानभूमीत जमलेल्या 100 ते 150 लोकांना या संकटाची पुटशीही कल्पना नव्हती। लोक चितेसाठी लाकडं रचू लागले। मारुती काकांचं पार्थिव त्या चितेवर ठेवण्यात आलं। नातेवाईक शेवटचं दर्शन घेत होते। कुणीही हार अर्पण करत होतं तर कुणी माती टाकत होतं। रडण्याचा आणि हुंदक्याचा आवाज वातावरणात मिसळला होता। धुराचा तो एकलोट आणि तांडव विधीनुसार मग तो घडला। मारुती काकांच्या थोरल्या मुलाने हातात अग्नी घेतला। जड पावलांनी त्यांनी चितेला प्रदक्षिणा घातली आणि मुखाग्नी दिली। चितेत वापरलेल्या गवऱ्या आणि कोरड्या लाकडांनी तात्काळ पेट घेतला। विस्तव जसा जसा भडकू लागला तसा त्यातून पांढरा शुभ्र धूर निघू लागला आणि दुर्दैवाने त्या दिवशी वारं अगदीच मंद होतं। धूर इकडे तिकडे न पसरता सरळ रेषेत वर जाऊ लागला। दुर्दैवाचा फेरा असा होता की तो धूर थेट त्या चिंचेच्या झाडाच्या फांदीत शिरला जिथे मधमाशांचं मोठं मोहोळ होतं। धुराचा वास आणि त्यातील उष्णता हळूहळू पसरली आणि ती उष्णता लागताच हजारो मधमाशा एकाच वेळी बिथरल्या। आता मधमाशांसाठी धूर म्हणजे एक शत्रूचं आक्रमण असतं। स्वतःचं घर आणि राणी या वाचवण्यासाठी त्या हजारोच्या संख्येने बाहेर पडल्या। एका क्षणात स्मशानभूमीच्या शांत वातावरणात भिरभिर असा आवाज प्रचंड घुमू लागला। जणू आकाशातून काळे ढग खाली उतरत होते असं ते दृश्य दिसत होतं। पहिली माशी जेव्हा एका माणसाला चावली तेव्हा त्याला वाटलं काहीतरी टोचलं, पण दुसऱ्या क्षणी शेकडो माशांनी लोकांवर हल्ला चढवला। अरे बापरे, माशा उठल्या, पळापळा अशी एकच आरोळी ठोकली गेली। 5 मिनिटांपूर्वी जिथे दुःख आणि शांतता होती तिथं आता भीषण हाहाकार उडाला होता। लोक रडणं विसरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावू लागले। कुणी नदीच्या दिशेने धावलं तर कुणी शेतातल्या विहिरीकडे। लोक चपला, टॉवेल आणि इतरच काय तर आपले जोडीदार नातेवाईक यांनाही विसरून जीवाच्या आकांताने पळत होती। आता चितेजवळ उभ्या असलेल्या मुलाला आणि नातेवाईकांना तर माशांनी अक्षरशः वेढलं होतं।
अग्नी देणारा मुलगा तिथेच कोसळला, पण मधमाशांचा डंख थांबत नव्हता. लोक अंगावरचे कपडे झटकत होते, पण माशा कपड्यातूनही डंक मारत होत्या. अनेक जण जवळच्या काटेरी झुडपात शिरले, तर काही जण धापा टाकत गावातल्या घरांकडे पळाले. लोक घरांचे दरवाजा खिडक्या लावून आत बसले, पण तरीही काही माशा घराच्या आतही शिरल्या होत्या. स्मशानभूमीतील विचित्र शांतता पसरली होती. अंदाजे 15 ते 20 मिनिटांनंतर स्मशानभूमी पूर्णपणे रिकामी झाली होती. तिथे फक्त एकच गोष्ट जिवंत होती, ती म्हणजे मारुती काकांची पेटती चिता. लाकडं कडकड जळत होती, पण त्यांचा शेवटचा निरोप घ्यायला तिथे एकही माणूस उरला नव्हता. स्मशानभूमीच्या परिसरात चपलांचे ढीग, लोकांचे पडलेले रुमाल आणि अर्धवट राहिलेली विधी निसर्गाच्या प्रकोपाची साक्ष देत होती. अक्षरशः माणसं तिथे एकही माणूस दिसला नव्हता. सैरावैरा पळून ते अक्षरशः आपापल्या मार्गाने पळत सुटली होती आणि तेथील हे दृश्य अतिशय भयानक होतं. गावातील चित्र एखाद्या युद्धभूमीसारखंच झालं होतं. गावातील छोटेखानी दवाखाना हादरून गेला होता. एकाच वेळी 50हून अधिक लोक जखमी अवस्थेत तिथे आले. कुणाचे डोळे सुजले होते, कुणाचे हात हत्तीच्या पायसमान फुगले होते. लहान मुलं आणि वृद्ध बेशुद्ध पडले होते. प्रत्येकाच्या अंगात मधमाशांचे विषारी डंक अडकले होते, जे काढताना लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. संध्याकाळ झाली. माझ्या मधमाशा शांत झाल्या आणि पुन्हा आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घराकडे म्हणजे पोळ्याकडे परतल्या. गावातील काही धोरणी माणसांनी एकत्र येऊन चर्चा केली. मारुती काकांचे शेवटचे विधी तर पूर्ण करायलाच हवे. मग अंगावर गोंदपाट गुंडाळून तोंडाला रुमाल बांधून 5-10 तरुण स्मशानभूमीत परतले. त्यांनी अर्धवट जळालेल्या लाकडांना नीट केलं आणि मारुती काकांच्या पार्थिवाला पूर्ण अग्नी दिली. ती रात्र त्या गावासाठी खूप लांब होती. प्रत्येकाच्या अंगात ताप भरला होता. पण त्या रात्री एका गोष्टीची जाणीव सर्वांना झाली. निसर्ग हा माणसापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आहे. आपण आपल्या सोयीसाठी झाडाखाली विधी करतो, पण त्या झाडावर राहणाऱ्या जीवांचा विचार कधीच करत नाही. ती घटना आजही भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात एक काळा दिवस म्हणून नोंदली गेली. आजही तिथल्या चिंचेच्या झाडाकडे पाहताना लोकांच्या अंगावर काटा येतो. ती पेटती चिता आणि लोकांची ती धावपळ ही आठवण आजही गावकऱ्यांच्या मनात ताजी आहे. निसर्गाशी केलेली थोडीशी चूक किती महागात पडू शकते याचे एक जिवंत उदाहरण बनले आहे. ही घटना विशिष्ट भागावर चित्र असल्यास ती अक्षरशः लोकांच्या मनातून जात नाही. मधमाशींनी घेतलेला ताबा आणि दूरवर पळणारे लोक, अशा प्रकारचं तिथलं भयंकर दृश्य होतं. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.